साधारणतः 2 तास जेमतेम उलटलेले आहेत। त्याच्यानंतर ही शाई जर एवढी पुसली जात असेल तर विचार करा की जे लोक मतदान केंद्रावर जस्ट बाहेर पडत आहेत त्या ठिकाणी काय परिस्थिती होत असेल। ती शाई ज्यावेळेला ताजी ताजी लावली जाते, शाई म्हणण्यापेक्षा मार्कर, हा मार्कर लावण्यात आलेला आहे, तो ज्यावेळेला तेव्हा लावलेला जात असतो तेव्हाच जर अशा पद्धतीने ॲसिटॉनने पुसण्याचा प्रयत्न झाला तर ही शाई सहज निघून जाऊ शकते। हे मार्करचे मार्क्स जे आहेत हे सहज निघून जाऊ शकतात। इनफॅक्ट आता मी हे तुम्हाला कॅमेरावर आम्ही हा मुंबई तक तुम्हाला डेमो करून दाखवत आहोत, त्याच्यामध्येच तुम्हाला दिसत असेल की या कापसावरती पूर्णपणे निळ्या रंगाची शाई दिसून येत आहे। आणि हे जर असं प्रत्येकाने करायचं ठरवलं, ज्यांना ज्यांना तिकडे डबल वोट करायचं आहे किंवा त्याच्याहूनही जास्त वोट करायचं आहे असं जर ठरवलं, ज्याला बोगस मतदान आपण म्हणत असतो, कारण की एकापेक्षा जास्त मतदान करायला परवानगी नसते, निवडणूक आयोगाने ज्या वेळेला हा मार्कर पेन तिकडे ठेवायचं ठरवलेलं असेल त्यावेळेला या पद्धतीच्या टेस्ट या करण्यात आलेल्या नव्हत्या का? कारण की अशा पद्धतीचे आरोप हे होतच असतात की जी शाई लावली जाते ती पुसून टाकण्याचे प्रयत्न होतात आणि मग परत एकदा मतदान केंद्रावरती व्यक्ती जाऊन मतदान करत असते। आता अशा पद्धतीने एकाच व्यक्तीने जर 10 वेळा मतदान केलं किंवा 2दा सुद्धा जरी केलं तरी सुद्धा ते गैर आहे। आणि